सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम यांच्या पाठपुराव्याने विद्यार्थी वाहतुकीसाठी बस कुपवाड शहरातील महापालिका शाळा क्रमांक 36च्या चैतन्यनगर येथील भागशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीसाठी महापालिका प्रशासनाकडून बस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। उपमहापौर गजानन मगदूम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागलेला आहे। बस प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे। चैतन्यनगर येथील भागशाळेतील सुमारे 40 विद्यार्थ्यांना विवेकानंद सोसायटी येथील महापालिका शाळा क्रमांक 36 मध्ये ये जा करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करावा लागत होता। या वाहतुकीचा खर्च शाळेतील शिक्षक स्वखर्चाने उचलत होते आणि ही बाब शिक्षकांनी उपमहापौर गजानन मगदूम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यानंतर प्रशासनाच्या शाळेसाठी विद्यार्थी वाहतूक बस उपलब्ध करून दिली। बस प्रदान सोहळ्याप्रसंगी उपमहापौर गजानन मगदूम, नगरसेविका योगिता राठोड, माजी नगरसेवक शेटजी मोहिते, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते सागर खोत यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि नियमित प्रवासासाठी बस उपलब्ध करून दिल्याबद्दल महापालिका प्रशासन तसेच उपमहापौर गजानन मगदूम यांचे आभार मानले। चैतन्यनगर 36 नंबर शाळा ही भागशाळा असून सुदगिरीपाशी 8 नंबर वार्डामध्ये ही शाळा 36 नंबर ती पण शाळा आहे। चैतन्यनगरमधून सर्व विद्यार्थी त्या शाळेत जाण्यासाठी कित्येक वर्ष शिक्षकांनीच पैसे काढून ती रिक्षा करायचे। तर त्या 8 नंबर शाळेमधील 36 नंबर शाळेमधील सर्व शिक्षकांनी माझ्याकडे येऊन सांगितले की आम्हाला बस पाहिजे। गेले 6 महिने पाठपुरावा करत होते शिक्षक। त्या अनुषंगाने आमचे महापौर, मी, आयुक्त मॅडम यांनी ठरवून की मुलांचं शिक्षण हे महत्त्वाचं असते, त्यामुळं बस येण्याला आता कसल्याही परिस्थितीत दिली पाहिजे म्हणून आज त्यांना बस आम्ही आज देतोय, प्रदान करतो या मुलांसाठी। तर जास्तीत जास्त शिक्षकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मुलं कशी आपल्या शाळेत महापालिका शाळेत वाढतील हे त्यांनी सर्वांनी प्रयत्न करावे। एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 8 मधील मी योगिता राठोड, नगरसेविका। आज मगदूम साहेबांनी, आमच्या उपमहापौरांनी एक मोठा मानस घेतला आणि आमच्या प्रभागामध्ये मुलांसाठी बस उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि या योजनेमुळे आता मराठी शाळेतली पटसंख्या वाढण्याची आम्हाला मदत होईल। तसेच आता आपण मे महिन्यामध्ये या जूनमध्ये सगळी कामं शाळेची करून घेतली, रंगरंगोटी, शाळा दुरुस्ती करणे वगैरे, ज्याच्यामुळे मुलांना आता पहिल्यापेक्षा जास्त सुखसुविधा मिळतील। आणि सगळ्यांना माझं एकच विनम्र अभिवादन आहे की तुम्ही शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये मुलांना घालावं। आणि पुन्हा एकदा मगदूम साहेबांचं धन्यवाद। आमच्या मनपा शाळा क्रमांक 36 सांगली येथे माननीय उपमहापौर मगदूम साहेब यांच्या प्रयत्नाने आमच्या शाळेसाठी बस उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नगरसेवकांनी देखील त्यासाठी खूप मदत केलेली आहे। तर शाळेचा पट जो इथून येतो 40 मुलं जी आहेत ती आम्ही नक्कीच त्या वाढवण्याचा प्रयत्न करू आणि शाळेसाठी बस प्रदान केल्याबद्दल शाळेचे सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व सर्व पालकांचे मी आभार मानते। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।